असेल तर इकडे ते बसून मस्त डायलॉग्स बोलायचे. तर हे आपलं किचन आहे. इकडे चुलाचा तर हा एक किड्स रूम होता. तर वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? होप सो बरेच असाल. तर आता आपण आलो आहे शूटिंग लोकेशनवर. हे ठाण्यात आहे आणि मी तुम्हाला शूटिंग लोकेशन एक दाखवतो, सेट दाखवतो, मराठी सिरियलचा सेट दाखवतो आणि इथे कुठली कुठली सिरियल शूट झाले ती पण मी तुम्हाला दाखवतो. तर चला आता आज जाऊया. तर मी आता स्पॉट रूममध्ये आहे आणि हा आपला मित्र राहुल, हा इकडे स्टुडिओ इन्चार्ज आहे आणि सेट तुम्हाला दाखवतो. तर हे आपले मेकअप रूम्स आहेत, 1 2 3 आणि आतल्या बाजूला इकडे कॉस्ट्यूम रूम होता, तो स्पॉट रूम, आणि तिकडे दुसरा स्पॉट रूम होता. आणि हे पण 4 आपले मेकअप रूम्स आहेत. हा आपला वाडा. आणि आता राहुलसोबत आपण चाललो आहे आत. राहुल ऑलरेडी गेला आहे. आणि एंट्रन्स, हां, तर आपल्या राहुलबाईंनी लाईट चालू केलेले आहेत. राहुल, इकडे कुठले कुठले सिरियल शूट झाले जरा सांगा आपल्या. TMG, रमा राघव, दार उघड बय आणि तुझेच मी गीत गाते, हे असे सिरियल शूट झालेत. हे आता पूर्ण एम्प्टी आहे, बट जेव्हा लाईट्स आणि जेव्हा माणसं असतात तेव्हा खूप गजबजलेलं असते. आतल्या बाजूला आपण दाखवूया तुम्हाला, किचन वगैरे दाखवतो. हे इकडे देवीचं म्हणजे देवी, गणपती बाप्पा, जे कुठलंही आपण देवार दाखवतो तो इकडे आपण मतलब त्याचा एक आकृती आपण इकडे करतो. आणि ही तुम्ही याला बेडरूम पण बनवू शकता. किचन, हे बेसिकली आम्ही किचन बनवायचो. आता हे अशा प्रकारचं आहे आणि खूप मल्टीटास्किंग आहे, मतलब मल्टिपल गोष्टी इकडे क्रिएट करू शकतो आपण. आणि हा मेन किचन. तर हा असा मेन किचन आणि त्याच्याच इकडे म्हणजे आपण डायनिंग या जे काही एक रूम क्रिएट करायचं असेल तर ते रूम क्रिएट करू शकतो. असं सगळं होतं. आणि हा एक सेकंड बेडरूम होता. म्हणजे मी जे सिरियल्स झालेत तेव्हा जे मी इकडे जेव्हा काम करत होतो त्याचं मी तुम्हाला दाखवतो की असं ह्या पद्धतीने शूट व्हायचे इकडे. मी आल्यावर कधी शूट केलं नाही इकडे, बट हा सेकंड बेडरूम आणि हा थर्ड बेडरूम. आणि तुम्हाला एक गोष्ट, जी रमा राघव आम्ही सिरियल केली होती त्याचा एक सुंदर असा एक फोटो आहे. राघव सिरियलमधले सगळे आर्टिस्ट आणि ह्यांचे फ्रेम अजूनही ठेवले तिकडे, कारण लास्ट सिरियल जी इकडे शूट झाली ती इकडेच होती. हा आपला लीड राघव, ज्याचं ओरिजिनल नेम निखिल आहे. आणि असा हा सेट होता. तर मित्रांनो, हा दुसरा सेट आहे, तो त्याच्याच बाजूला एक सेट आहे. हा तुम्हाला एक टूर देतो मस्त. हा आपला लिव्हिंग एरिया आहे, इथे डायनिंग आहे आणि इकडे आर्टिस्टचं काही सीन असेल तर इकडे ते बसून मस्त डायलॉग्स बोलायचे. आणि हा आहे तुझेच मी गीत गाते, TMG याचा सेट आहे हा. तर ह्याचं तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो. हा पूर्ण हॉल ऑक्युपाय व्हायचा, त्यात पार्टिशन्स करून आपण पूर्ण इकडे पण एक सीन आपण शूट करू शकतो, तर डायनिंगकडे पण एक सीन शूट करू शकतो. मागे तुम्हाला ते सोफा दाखवला तिकडे. आणि हे एक इंटरेस्टिंग गोष्ट, हे आपलं किचन. तर हे आपलं किचन आहे. इकडे चुला चटा जे पण आपलं गॅस वगैरे, इकडे ओव्हन वगैरे सगळे युटेन्सिल्स ठेवलेत, भांड्या ठेवल्यात. ते जे काही सीन लागला असेल तर कॅमेरा समोरून मस्त इकडे आपण जेवण बिवण बनवतोय, सगळं सीन शूट करतात असं बेसिकली. तर बेसिन सगळं आपण देतो, सगळं क्रिएट करतात इकडे. अजून इकडे या. तर हा एक किड्स रूम होता, म्हणजे त्या सिरियलमध्ये एक छोटीशी मुलगी होती, या मुलगा होता, त्यांचा हा किड्स रूम होता जो की आता मेसी आहे.
तर त्याचे आपले टॉईज वगैरे ज्याचे बघू शकता, भावलीचं असं डेकोरेशन वगैरे केलं आहे बघा, इथे करू शकता. इकडे हा छोटा तिचा बेड होता आणि हे असं पूर्ण असं दृश्य होतं इकडचं. आपण चला आता दुसऱ्या रूममध्ये जाऊ, जे की मागे आहे. थोडासा अंधार आहे तिकडे, बट तुम्हाला थोडंफार दिसेल तिकडे. तर हा एक इकडे क्रिएट केला, हा मस्त 42 इंच टीव्ही जो की प्रॉपर सेट तिकडेच आहे. हा मस्त बेड आहे जो की इकडे बसून पण सीन्स खूप सारे, मतलब खूप सारे आपण जे घरगुती सीन्स दाखवतो तर ते सगळे असे होतात. आणि इकडे एक असा एरिया आहे, सिटिंग एरिया, जिथे पण आपण शूट करू शकतो. इथे मला 2 फोटोज भेटले. तुम्ही ह्या फोटोमध्ये थोडंसं कॅमेरा क्लोज मग, या फोटोमध्ये हे जे आर्टिस्ट आहेत ह्यांचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज जरूर मला हे करा. आता मी अशा ठिकाणी आलोय, खूप फेमस जागा आहे. इथे लायगर पिक्चरची शूट पण झाली आहे आणि स्मार्ट खिलाडी मतलब साऊथचे पिक्चरचे जे सिक्वेन्स आहेत ते इकडे शूट झालेत. वेब सिरीजचे म्हणा या कुठलाही जो सिक्वेन्स, आता मी स्पेसिफाय नाही करणार कारण तुम्हाला तो सरप्राईज आहे. ह्याला ग्रीन स्क्रीन म्हणतात. हे जी गोष्ट ही फाटलं त्याला वरती दाखव, ह्याला ग्रीन स्क्रीन म्हणतात. तर काही पण इफेक्ट आपल्याला दाखवायचं असेल तर ते ह्याच्या थ्रू आपल्याला दिसतं, VFXनी, एडिटिंगनी. तर ते इकडून जातो, एक सरप्राईज. चला 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 पटकन. तर मित्रांनो ही आपली ट्रेन. तर हा सिरियलचं नाव आहे तुझेच मी गीत गाते, त्याचा पोस्टर हा आहे. तर त्याचे सगळे असे फोटोज आहेत. आणि हे जो एरिया आहे याला आपण मेकअप रूम असं म्हणतो. तर इकडे ते बसून वगैरे मेकअप्स वगैरे करतात आणि रेडी होतात शूटसाठी. आणि हा आपला राहुल, बस ना भाई, बस. हा आपला राहुल. तर राहुल, किती वर्षापासून तू इथे काम करतोय? मला आले 2 वर्ष झाले. तू किती आर्टिस्ट वगैरेंना भेटलाय तिकडे, कसं वाटतं, माहोल कसं असतं? एकदम फ्रेंडली, मजा येते. मजा. हा ठाण्यातलाच आहे मूळचा, थोडासा असा लाजतोय, पण ह्याच्यामुळे आज मला सगळं शूट करायला भेटलं. थँक्यू राहुल. तर मस्त आपला चांगला मित्र आहे. आणि आमची इकडेच मैत्री झाली होती जेव्हा मी शूटला आलो होतो, काम करायला इकडे आलो होतो तेव्हा. आणि हे असं सगळं दृश्य असतं. कलरचं जे गेट दिसतंय ते पण एक सेटच आहे, बट तो पूर्णपणे बंद आहे, आत कोणी नाही आहे. तर आपल्याला ते बघायला भेटणार नाही अनफॉर्च्युनेटली. बट आपण आता इथून निघूयात